दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. बांदेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दा. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साई कला सोसायटी साईनगर पनवेल या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या प्रणाली अमित म्हात्रे या वहिनींना भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत आणि आजच्या वेगवान आयुष्यामध्ये शांत सुखाचा क्षण आज आपण वहिनींना देण्यासाठी इथे आलेले आहोत. भेटूया म्हात्रे कुटुंबाला आणि सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 एकदम मस्त. नमस्कार. घ्या उखाणा. हृदयात असावे प्रेम, प्रेमात असावा त्याग, त्यागात असावी कृती. अमितरावांचं नाव घेऊन जपते महाराष्ट्राची संस्कृती. अरे वा. द्या ओळख करू. हे माझे हबी, माझे हसबंड. नमस्कार. ही माझी मावशी. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. आणि हे सगळे माझे बिल्डिंगचे बंधू. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती विजयरावांची वाहू सगळीकडे कीर्ती. एक होती चिवू, एक होती माऊ, अनंतरावांचं नाव घेते शेवपुरी खाऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठे? मी मूळची अलिबागची आणि सगळं लहानपण माझं तिथेच गेलं. अगदी शाळा कॉलेज सगळं अलिबागमध्येच झालं. घरी कोण कोण? माझ्या घरी माझ्या माहेरी माझी आई, माझे बाबा आणि मला 2 बहिणी आहेत, त्यांचं लग्न झालंय. आणि माझ्या सासरी माझे दीर, माझी नणंद आणि सासू सासरे आहेत. माझ्या नंदेचं पण लग्न झालंय, दीराचंही लग्न झालंय आणि आज त्यांना छान छोटा मुलगा आहे आणि अगदी मस्त आनंदात सुखात चाललंय. आम्ही इथे राहतो कारण ह्यांची कंपनी इथे पनवेलमध्ये शिफ्ट झाली. एक मिनिट, तुम्हाला कधी घरात बोलायला मिळतं का? ह्याच्यावरनच कळत असेल की मला किती बोलायला चान्स भेटत असेल. मला अंदाज आला म्हणूनच मी थांबवलं त्यांना. म्हणजे तुमचं बालपण तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आधीच त्यांनीच अख्खं पुस्तक तुमचं वाचायला सुरुवात केली होती. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण मी रेवदंडा अलिबागचा प्रॉपर. तिथेच तिथल्या स्कूलमध्ये शिकलो. तिथल्याच अलिबाग JSM कॉलेजमध्ये पुढचं शिक्षण झालं आणि डान्स ॲक्टिंग ह्याच फील्डमध्ये जास्तीत जास्त होतं. तर बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये देखील तुमचा आदर्श होता. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये देखील तुमचा आदर्श होता आमच्यासमोर की त्याच्यामुळे सर JSM कॉलेज बोललं की आदेश बांदेकरांच्या नावाने ओळखलं जातं. अरे बापरे. त्याच्यामुळे JSM कॉलेजमध्ये डान्सिंग ॲक्टिंग ही मोस्टली त्याच्यामुळे आले आणि त्यामुळे मी देखील आहे, माझी फ्रेंड देखील इथे. आम्ही JSM कॉलेजला डिस्ट्रिक्ट लेवलला तर हमेशाच फर्स्ट लेवल यायचं डान्सिंग ॲक्टिंगमध्ये. बस तुमचा आदर्श आहे. तुम्ही एकदम मुंबई विद्यापीठात घेऊन गेले, मला बरं वाटलं. मी खरं JSM कॉलेजचा विद्यार्थी नाही, पण अलिबागचं माझं बालपण असल्यामुळे, जन्म अलिबागचा असल्यामुळे त्या कॉलेजबद्दल, तिथल्या सगळ्या मित्रांबद्दल, तिथले सर शिक्षक यांच्यामुळे ती सगळं कॉलेज जास्त जवळ झालं मला. हो की नाही? तुम्ही पण या ॲक्टिव्हिटीमध्ये असायचा? हां, मी अगदी लहानपणापासून म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत. सिंगिंग आहे. ऐकवा ना गाणं, ऐकवा. हिंदी चालेल? हो चालेल. तिनका जरा जरा है रोशनी के जैसे भरा हर दिल में अरमां होते तो है
मग तुमची भेट कुठली? मी अमितला भेटले मार्केटमध्ये अल्बम छोटे छोटे मिळतात जे आपण हळदीला डान्स वगैरे करतो ते. मला नाही माहिती कसले. मला कुठे माहिती आहे कुठले अल्बम? मला आपले फोटो ठेवायचे अल्बम माहिती. सीडीज आपण जे कॉमन लावतो ना गणपतीसाठी हळदीला आपण रात्री डान्स करण्यासाठी. तुमच्याकडे माळ्यावर असतो गणपती? मग शिडी कशाला लावता तुम्ही? सीडी. अच्छा मला वाटलं शिडी लावून वर गणपती. नाही काय म्हणतात सीडी. पण काय म्हणतात त्याला मराठीत खरंच? काय मलाही नाही माहिती. कॅसेट नाही सीडीला कॅसेट काय म्हणतात? बरं ठीक आहे ती सीडी. हा मग ते आमच्याकडे आलं. ऍक्च्युली हे कोरिओग्राफर होते तर मग त्यांच्याकडे ते प्रोजेक्ट आलं करण्यासाठी. कसं काय म्हणजे कुठलं प्रोजेक्ट होतं हे? तेच अल्बम गाण्यांचं. कुठला हॅरी डीजे रिमिक्स म्हणून होता अल्बम आणि तो एक माझे सिनियर्स होते त्यांनी माझे ते कोरिओग्राफीसाठी हँडओव्हर केला. त्याच्यानंतर ॲज अ डान्सर्स त्यात हवे लीड डान्सर आणि माझं नशीब आय थिंक थोडंसं खराब होतं आणि लीड डान्सर आली आणि मग तिथेच डान्स शिकवता कुठे हे झालं सगळं? ऍक्च्युली जेव्हा मला त्यांना कळालं की ही अशी अलिबागमध्ये एक डान्सर आहे जिला आपण लीड डान्सर म्हणून घेऊ शकतो तर मग खूप कोणाकडनं तरी कॉन्टॅक्ट मिळाला ह्यांना. मग मी म्हणाले की तुम्ही माझ्या घरी या आणि विचारा की असं आहे तर डान्सर म्हणून हवे. तर मग हे माझ्या घरी आले. डान्ससाठी बोलवलं त्यांना का लग्नासाठी? झालं नाही घरी येऊन विचारा म्हणजे डान्ससाठी परमिशन मुलीला पाठवणार परवानगी डान्स करण्यासाठी पाठवाल का? तर मग माझ्या घरी आले त्यांनी विचारलं की असं आम्ही अल्बम करू तुम्ही पाठवाल का? तर मग माझे वडील म्हणाले की हा ठीक आहे. आणि मग रोज रिहर्सलला पाहायची. कोणाला? सगळंच पाहिजे पण यांच्याकडे थोडंसं जास्त लक्ष असायचं. खरं काय? नाही खरी गोष्ट आहे की थोडासा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड माझ्याकडे जास्त होता आणि बहुतेक थोडा तोच फायदा मी घेतलाय. मग त्यांच्यातला मला एक पॉझिटिव्ह पॉइंट हा आवडला की कोणती एखादी गोष्ट जर कठीण असेल जर समोरच्याला वाटते की नाही ही मला नाही येऊ शकणार तर त्यांना ते पॉझिटिव्ह एनर्जी देतात की अगं बघ नाही येणार बघ आत्ता येईल अरे येते तुला हे बघ अरे आलं तर तुला. तो एक पॉझिटिव्ह पॉइंट मला आवडला की जर लाईफमध्ये जर माझ्या पुढे जर काय प्रॉब्लेम्स होतात तर लाईफ पार्टनर असाच असावा की जो निरंतर काळ टिकेल म्हणजे अगदी म्हातारपणापर्यंत. म्हणजे काय असतं? म्हणजे कॉमन अगदी लग्न झाल्यानंतर थोड्या वर्षानंतर अगदी नवरा बायकोची भांडणं वगैरे होत असतात. हो मला नाही माहिती. होतात नाही. ओके एक मिनिट तुमचं लग्न झालंय भांडणं होतात का? भांडणं होतात नाही ना? नाही. दुसरं कोण? तुम्ही लग्न झालंय भांडणं होतात? कोणी कोणाला प्रपोज केलं? ऍक्च्युली कोणी कोणाला प्रपोज नाही केलं आजपर्यंत मला आठवत नाहीये. म्हणजे ज्या दिवशी ह्यांनी मला विचारलं त्या ऍक्च्युली 4 डिसेंबर माझ्या बरोबर लक्षात आहे. सकाळची वेळ होती आणि मला फोन आला की मला तुला काहीतरी सांगायचंय. मग मी म्हटलं अय्या मला पण काहीतरी सांगायचंय. आणि मग कोणीच काहीच बोललं नाही. थोड्या वेळ दोघंही आम्ही शांत होतो आणि मग फोनवर आणि मग कळून गेलं की ह्यांना काय बोलायचं. महत्वाचं म्हणजे तुम्ही कधी शांत राहता? बरं हा फोनवर शांत होता भाग्य आहे त्या फोन आणि माझं देखील आणि तुमचं देखील. आणि मग कळालं की ह्यांना काय सांगायचं आणि मला काय सांगायचंय आणि मग पुढे कंटिन्यूस 6 वर्ष. आणि पण म्हणजे विचारलंच नाही तुम्ही? नाही अजूनपर्यंत मला कधी आय लव्ह यू म्हणालेलं नाहीये. विचारा ना प्रपोज करा. पण मग घरी कळल्यावर काय झालं तुमच्या घरी? जेव्हा माझ्या घरी जेव्हा कळलं ही गोष्ट तेव्हा पहिले आई वडिलांची थोडी निगेटिव्ह रिॲक्शन होती की अरे तू तुझ्यासाठी फाइंड आउट केलीस तर तू आहेस का तेवढा मॅच्युअर की तुझी लाईफची एवढी मोठी डिसिजन तू घेतोयस तर तू मॅच्युअर आहेस का? मी नंतर माझ्या घरच्यांची आणि तिच्या घरच्यांची भेट घालून दिली व्यवस्थितपणे सगळं नातं जमलं आणि मग त्यांना कळलं की हा यस ती कॅपेबल आहे की आमच्या एजमध्ये सर 10 इयर्सचा डिफरन्स आहे. बरं त्याच्यामुळे ती एक थोडीशी घरच्यांना भीती होती हा ही वयाने थोडी लहान आहे होऊ शकेल का तुम्ही ॲडजस्ट कराल का? पण येस माझे डिसिजन लाईफमध्ये सर मी अनेक डिसिजन घेतले खूप वेळा खड्ड्यात गेलो पण लग्नाचे डिसिजन लाईफमध्ये
एकच असते आणि ती घेतली आणि सक्सेसफुल ठरली. अरे वा, शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि आज अॅनिव्हर्सरी देखील आहे, आनंदाची गोष्ट तुम्ही देखील आहे आज, म्हणून आय लव्ह यू बोलणं होतंही. क्या बात आहे. प्रणाली आय लव्ह यू. अरे वा. रिअली आय लव्ह यू. इतके वर्ष बोललो नव्हतो पण आज दिवस खरं चांगला आहे. मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. सर देखील तुझे जो त्यांना मानतेस ते देखील घरी आहेत. लव्ह यू. लव्ह यू टू. अरे वा 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 वा, खूप छान. तुम्हाला पिक्चर बघतोय असं वाटतंय. आता काय करता आपण? मी सध्या लहानपणापासून आवड होतीच डान्सची आणि मी तेव्हाही ती कंटिन्यू ठेवली आणि आजही मी कंटिन्यू तेच करते. मी डान्सिंग करते. आत्ताच जस्ट DID सुपर मॉम सीझन 2 मध्ये मी टॉप 19 पर्यंत होते. अरे वा. आताच 3 दिवसांपूर्वी मी तिकडनं आले. ॲज अ स्टँड बाय वाईल्ड कार्ड एंट्री मधनं मी आले. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय की खूप अशा कमी लेडीज असतात की त्यांना लग्न झाल्यानंतर स्वतःचं व्यक्तिमत्व बनवायला म्हणजे नाही जमत. म्हणजे एक सेल्फ त्यांना त्यांची स्वतःची आयडेंटिटी बनवायला नाही मिळत. मी खूप लकी आहे की मला ते मिळाले की आज मी स्वतःची आयडेंटिटी बनवले की हां मी एक डान्सर आहे. आणि तेही केव्हा जेव्हा मला एक मुलगी आहे आणि ते मी अजूनही कंटिन्यू करते. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटते की मी आजही जिवंत आहे ॲज अ डान्सर. या गप्पा अशाच सुरू राहणार. पण आता या ठिकाणी पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत आणि या खेळामध्ये मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन वहिनी गोळा करणार का आपण बघूया. हा येतोय वजनाचा काटा आणि वेळ 2 मिनिटाची. आणि वजन किती सांगू मलाच टेन्शन आलं. 475 ग्रॅम. वेळ सुरू झाली. कमीत कमी 5 वस्तू पाहिजेत. जर एका ताटाला अनेक वस्तू चिकटलेल्या असतील तर चालणार नाही. 1 मिनिट पूर्ण झालं. 40 सेकंद राहिलेली आहेत. एक ठेवू शकते. 10 9 ठेवा तिकडे. 2 हे ठेवा. 3 4 5 6 7 8 बर्फी 9 10 11 12 13 14 2800 रुपयाचं बक्षीस. नमस्कार. नमस्कार तुम्हा दोघांनाही. मिस्टरांनी जर त्यांच्या स्वभावात बदल करायचा असेल एकच तर कुठला करावा? अमित बाहेर जाताना जास्त नट्टापट्टा जास्त करतात माझ्यापेक्षा. तर मी त्यांना म्हणेन की तो थोडा कमी करावा कारण का जग चांगलं नाही. मला रुखरुख लागते की माझा नवरा परत घरी येईल ना. तो त्यांनी बदल करावा की जास्त मेकअप नाही करायचा. घेऊन येईल. तुम्ही सांगा वहिनींनी आमच्या स्वभावात कुठला बदल? तिच्या स्वभावातला बदल म्हणजे एकच की दरवेळेला आपण शॉपिंगला जातो सर, आपल्याला माहीत असतं आपलं बजेट काय. तर ते बजेट कुठेतरी मेंटेन असावं अशी माझी इच्छा आहे. नाही तर कळ येते थोडीशी अशी शॉपिंग सुरू होते तेव्हा. बरं आता तुम्ही सगळ्यांनी सांगा या दोघांबद्दल. मी पण मूळची अलिबागचीच आहे. आम्ही म्हणजे कॉलेज टाइम पासून आम्ही एकत्र आहोत आणि या दोघांचं म्हणायला गेलं तर खूप सुंदर जोडी आहे. आणि अमितला मी पहिल्यापासून ओळखते त्याच्यामुळे माझी गुड्डीशी ओळख झाली आहे आणि दोघं खूप चांगले आहेत. गुड्डी कोण? मीच. तिला आम्ही गुड्डी मला वाटलं अजून कोण गुड्डी आहे. थँक्यू. द्या. माझी मुलगी खूप छान आहे आणि मनमिळावू आहे आणि खूपच छान आहे ती. आणि जावई? जावई पण छान आहे. अजून कोण बोलणार? मावशी. दोघांबद्दल सांगायचं म्हटलं तर गुड्डी तर काय आमची एकदमच तिचं आणि माझं खूप पटतं. आम्ही तर काय नंतरच आलेत पण आमचं एवढं पटतं दोघींचं की खूप म्हणजे आम्ही भांडणं सुद्धा करतो दोघींकडे पण आम्ही एकत्र येतो. दोघांचं कॅरेक्टर म्हटलं तर खूप चांगली पर्सनॅलिटी दोघांची. दोघंही खूप मिक्स होतात सगळ्यांसोबत. जेव्हाही ते आमच्या सोसायटीमध्ये राहायला आले होते त्या दिवसानंतर आम्ही सगळे फेस्टिवल्स एन्जॉय केले.
म्हणजे त्याच्या आधी तरी सगळे मिक्स राहायचे पण तेवढे इन्व्हॉल्व ते होत. पण ते आल्यापासून आम्ही खूप खूप एन्जॉय केलंय आणि आणखी त्यांच्यासोबत राहण्यामध्ये एक वेगळी कम्फर्ट लेवल मिळते आम्हाला आणि सगळे कम्फर्टेबल राहतात. सो दे आर नाईस कपल. माझं नाव सुवर्णा सुहदराव. मी इथे खालीच राहते यांची शेजारची बिल्डिंगमध्येच आहे आणि त्या खूप छान आहेत. डान्स वगैरे पण छान करतात त्या आणि मेन म्हणजे नाटक वगैरे पण बसत. थोडे दिवस झाले आता तुम्ही यांच्याच खाली राहतात. हा इथेच खाली राहते. डान्सचा त्रास नाही म्हणजे टीव्हीला बघितलं ना निहाडी म्हणून असं. तर दोघेही अभिनय करणार आणि हा अभिनय तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. फक्त ओठांची हालचाल करू नका. मराठी चित्रपटाचं नाव. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. बोलताय. गोष्ट छोटी डोंगरा एवढी. अभिनंदन. मराठी गाणं ओळखा. बोलायचं ना. दहा 9 8 7 6 5 4 3 वेळ संपली. आता पूर्ण म्हणूनच दाखवा ना. पूर्णच करा. हा विथ गाणं. तुमची घाई नका लवकर ठोड बांधायला. येऊ कशी कशी मी नांदायला. 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 बरं अभिनंदन. फक्त ओळखलं असतं तर बक्षीस. आता म्हण ओळखा. म्हण ओठांची हालचाल न करता. बोलू नका. पळता भुई थोडी. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. आणि आता नाव सांग. शादाब. स्कूल नेम. सेंट जोसेफ हाई स्कूल. ओके. कौन सी कक्षा में हो. इंग्लिश. व्हेरी गुड. धन्यवाद. कळलं मला काय ते. एक चिठ्ठी काढ्याची दे मला. झी मराठीकडून ही भेटवस्तू. नाव आहे धनवाड वाणी. नाव सांगा. धनवाड वाणी. किधर रहती हो. इधर साइकिल बिल्डिंग में रहती. याच बिल्डिंग में. घरी कौन कौन है. मैं और मिस्टर 2 बच्चे. अच्छा. क्या करते हैं मिस्टर. सेल्स ऑर्गेनाइजर है. अच्छा. आज घर पे रहे. हाँ आज घर पे. बुलाओ ना उनको भी. कैसा लग रहा है. एकदम ठीक सर. एकदम बढ़िया. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 10-10 संधी. या संधीमध्ये हा चेंडू इथून टाकायचा आणि त्या प्लास्टिकच्या ज्या प्लेट्स ठेवलेल्या आहेत त्यावर जाऊन थांबला पाहिजे. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. एक ही गुणसंख्या पुढच्या 5 संधीमध्ये काय होणार बघू.
एक संधी आता तुमच्यासाठी आहे. आतापर्यंत गुणसंख्या 1-1, नाहीतर पुन्हा 3-3 संधी मिळणार. बघूया काय होणार. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या धनवाड वाणी वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या म्हात्रे वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. गणपती बाप्पा मोरया. साई कला सोसायटी पनवेल या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.